चालू आहे. हे बघा पूर्ण एकदम पॅक केलेलं आहे म्हणजे पडत. सो हॅलो गाईज, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. आय वेरी 9447. तर आपण आता चाललो आहे, थोडे लॉंग राईड आहे, 400-500 किलोमीटर आपल्याला जाय. तर रोहित भाई आणि ते येणार आहे. आपण तर बाईक वगैरे वॉश आणि सगळं सर्व्हिसिंग वगैरे आपण केली, त्याचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला होता. तर आता सीन असा आहे, सगळं आपण वरती सामान वगैरे ते एकदम रेडी केलेलं आहे. तर आम्ही बाहेर गेलो थोडं. तर आता वरती जाऊ, तुम्हाला सेटअप वगैरे दाखवतो आपण काय काय सोबत घेणार आणि काय काय नाही. चला लेट्स गो. तर गाईच हे बघा, एवढं सेटअप आपला. कॅमेरा इकडं, हँड ग्लोव्ज, ही बॅग आहे छोटीशी, चार्जर हेडफोन वगैरे ठेवायला. इकडं रायडिंग पॅन्ट आहे, हेल्मेट, वायझर आपण ह्या भाईचं घेतलं. त्याच्यानंतर चैन लूप पण सोबत घेणार आपण, गरज नाही पडणार पण ठीक आहे. आणि आपल्या बाईकला चार्जिंग लावायला जागा आहे, तर आपण आयफोनची स्क्वॉड पिन घेतली. इकडं शूज आहे, रायडिंग जॉकेट अँड बलकला सगळ्यांना यूज करावा लागतो. हे छोटा कॅमेरा, फक्त एक ॲक्शन कॅमेरा बघू, बाकी एवढं काही नाही. तर काहीच बाकी रोहित वगैरे येणार आहे, कारण आम्ही दोघंजण चाललो आहे. डायरेक्ट मोटर लॉगिंग सेटअपला भेटू. सो गाईज फायनली रोहित आला अँड रोहितचा मित्र आला. भाई तुझं नाव काय आहे? आकाश भाई. आणि रोहित भाई ह्यो आपला एक हायस्ट प्लेअर सकाळपासून आपल्यासोबत. भाईचा विषय खोल धरती गोल आहे, तिची बाईक समोर उभी आहे. तो तर काय येणार नाही, तो फक्त आपल्याला काय कशी जाणार तू सोडायला समोर यायचं. अरे यार अभी पॅकेट बहुत अंदर रखा है. हाँ भंगार यशस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. अरे बाबा तुला तिकडे करतो नाही, तुला पुढे करतो आहे. हा इकडे जाणं आहे. हा चल डेव्हलप करून घेऊ एकदम टँक फुल, नो ऑप्शन. हे इकडे चालू नाही का? मी ह्या रायडिंग गिअरमध्ये एवढं गरमी होती ना यार, खूप भयानक, खूप नो ऑप्शन यार, काही बोलू शकणार नाही. फुल बघू कितीमध्ये होती कितीमध्ये नाही, आय डोंट नो, मला पण माहीत नाही. आता भाईचे 1120 1200 शायद. पेमेंट करू का? हां करून टाकू. आपलं किती झालं पहिले? 1100 बिल काढून ठेव. हां बिल आहे ना माझ्या अगोदर असेल ना काही, अगोदर असेल काही. बस माझी पुरी रिकामी. तुमचं 3 लिटर होतं. एकदम फुल आहे तिथं. बस 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 बस. दोन हजार दिले. सो गाईज फायनली डेव्हलप एकदम खेळायला. हे बघा सेन्सरचा इश्यू आपल्याला इला. हे बघा मला माहिती आहे सेन्सरचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हा इला. चला लेट गो. चला ओम साईराम बाय. चल चला. सो गाईज फायनली अशा लोकेशनला थांबलेलो आहे आम्ही. असं आहे की आपले ह्यो राईडचा ब्लॉग येईल, तर याच्यामध्ये पार्ट येईल 1 2 3, कारण आपण भरपूर ठिकाणी फिरणार आहे. 1-2 लोकेशन आहे. काय
स्टोरी टाकायची बाकी राहिला निघून. सो गाईज फायनली पोहोचलो आपण काकांच्या घरी. इथून मस्त आता तरी आहे की नाही आय डोंट नो. रेनकोट घेऊ आणि निघू यार फायनली. खूप टाईम झाला आहे. सो गाईज इथं 5 मिनटं थांबलो आहे. आपल्याला स्टोरी वगैरे टाकायची आहे आपल्या बाईकची. तर आपल्या बाईकचा लोक असा आहे तो फायनली एकदम चक प्लीज. अँड आम्ही 3 जण आहे. हे बघा पूर्ण एकदम पॅक केलेलं आहे. म्हणजे पडायचं एवढं टेन्शन नाहीच आहे. अँड आपण टँक वगैरे फुल तर केलेलं होतंच अगोदर. अँड हे बघा रोहित भाईची गाडी आहे NS 125. अँड इकडं आपली 125 दोन्ही सेम आहे एकदम. अँड आता मस्त एक स्टोरी वगैरे टाकू आणि खूप छान छान रिॲक्शन येतं जे पब्लिक वगैरे असतं. थँक्यू सो मच यार. तुम्ही इथून आपल्याला जायचं आहे भंडारदरा. तुम्हाला माहीत नसेल लोकेशन आपण कुठं चाललो आहे काय चाललो आहे. तर आपण चाललो आहे भंडारदऱ्याला चाललो आहे. भंडारदरा आहे ना रे. खूप मजा येणार आहे. फर्स्ट राईड माझी लॉंग जीवनामधली. सो गाईज फायनली आम्ही नाश्ता वगैरे केला इथं दहेगावपाशी. कारण आपल्या गावापासून दहेगाव जवळ असतं ना. तर आता वाजले 7:30 मॅक्स. आपल्याला जायला टाईम होणार आहेच 11 तर मॅक्स वाजणार असं मला वाटतं फिक्स. तर चला सेफ राईड करू. अँड शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. आपल्यावर येईल तुम्हाला चांगलं दाखवतील तेवढं मी दाखवतो. चला लेट्स गो ब्रो. सो गाईच इथं जेवणासाठी थांबलेलो होतो आपण. कोपरगावच्या पाठीमागे आपण. तर इथं बॅग आपली थोडी तिरपी झालेली होती. तिला आता एकदम व्यवस्थित करत आहे. फायनली झाली एकदम व्यवस्थित. कारण थोडी तिरपी झालेली होती. झाली व्यवस्थित. तर इथं एकदम ओके म्हणजे जेवण वगैरे झालं. अँड माझं नेटवर्क थोडं प्रॉब्लेम येतो. अँड इथं रोहित भाईचा फोन घेतला आहे आपण. तर लोकेशननुसार जायचं आपलं आता. चला लेट्स गो गाईज. अँड आता आपण डायरेक्ट भंडारदरा. सो गाईज फायनली आता वाजले 11:56. आम्ही पोहोचलो भंडारदरामध्ये. पण सीनाच झाला की एक रस्ता आहे ते खूप खराब आहे. एवढा खराब की पूर्ण जंगल आहे. तर आपण काय जाऊ शकत नाही त्या रस्त्याने. आणि हा एक जातो तर हा पण पूर्ण खराब झालेला आहे. तर जाऊ शकत तर नाही. हे बघा असा सगळा पूर्ण अंधार आहे. एकदम पूर्ण अंधार आहे. म्हणजे रोहित भाईच्या पाठीमागं मागं चाललो आहे आपण. तसं तर आय डोंट नो माझा आवाज तुम्हाला चांगला येत असं नसन. आता बघू कसं सीन आहे कसं. इकडं समोर डोंगर आहे. पूर्ण आकाशम भरलेलं आहे पूर्ण. चालू बघू काय होतं काही नाही. काहीच विचार करा. या रोडला कोणीच नाही ॲक्च्युली. कोणीच नाही. फक्त आम्ही दोघंच आहे. आता वाजले 12:16. हे हॉटेल वगैरे सगळं बंद आहे. आणि तुम्ही बघतो एरिया बघा कोणीच नाही. पूर्ण जंगल आहे पूर्ण. रोहित आणि मी आणि रोहितचा मित्र बाकी कोणीच नाही बैलो. अवघड सीन आहे भाई. रात्री राईड करत मजाक नाही हो एकट्याला. भैया मजा पण तेवढीच द्या भाई. देव तर खूप वाटतं. हे बा ठीक आहे काही विषय नाही. घरं वगैरे बघितलं बरं वाटतं थोडं. आणि कॉर्नर एक से वडकर एक कॉर्नर इकडे. पण रोड नाही का सिमेंटचा आहे पूर्ण सिमेंट. सो गाईज तुम्हाला सकाळी मॉर्निंगच्या टायमिंग सकाळी एवढं मस्त वातावरण दिसायला भेटणार आहे ना.
तुम्हाला राईट त्याच लोकेशनला मी घेऊन चाललेलो आहे आता. कारण आम्ही आता भंडारदरा सकाळी जाणार आहेत, पण पहिले हे लोकेशन तुम्हाला दाखवेन, मग तिकडे जाईल. चला आता मी पण आराम करतो आणि तुम्ही पण आराम करा. सो गाईज फायनली आपल्याला एक घर भेटलं झोपण्यासाठी. तेच तुम्ही बघू शकता, इथं दोघं झोपले. अँड तुम्हाला समोरचं लुक दाखवतो कसं आला आहे. तर गाईज हे बघा, असं घर भेटलं आपल्याला. आय डोंट नो, मी काही झोपलेलो नाही, फर्स्ट टाईम आलो इकडे. हे बघा, पूर्ण बांबूचेच घर आहे. बांबूने केलेलं आहे पूर्ण घरवरून. आपल्याकडे स्लॅब पत्रे होतात, पण इकडे वेगळंच होतं. आणि इकडे